मराठी संदर्भातली ही बातमी आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीच्या सक्तीवरून शिंदे सेना आणि भाजप आमने सामने आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप नेत्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचं समजतंय। सरनाईक यांच्या भूमिकेमुळे मुंबईतील हिंदी भाषकांमध्ये नाराजी पसरली आहे आणि त्याचा फटका आता उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये बसू शकतो अशी भीती भाजप नेत्यांनी व्यक्त केली असल्याचं समजतंय। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी यावर मध्यस्थी करून तोडगा काढण्याची मागणी ही भाजप नेत्यांनी केल्याचं कळतंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। गणेश, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। मराठी सक्तीवरून शिंदे सेना आणि भाजप आमने सामने आलेले आहेत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसोबत याचा संबंध जोडला जातोय, काय अधिक अपडेट? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर रिक्षा आणि टॅक्सी चालक यांच्यासाठी मराठी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरून खरं तर भाजपतले काही नेत्यांनी आहे ते वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे की जो निर्णय आहे तो लावण्यात आलेला आहे त्याला कुठेतरी मुदतवाढ देण्यात यावी, कारण की ही निर्णय लावल्यामुळेच कुठेतरी यूपीच्या निवडणुकीवर याचा परिणाम देखील आहे तो होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की अखिलेश यादव यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती नाराजी व्यक्त करण्यात आली होती। काल सुद्धा भाजपच्या काही नेत्यांनी आहे ते मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भामध्ये मुदतवाढ देण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे ती करण्यात आली होती। त्यामुळे कुठेतरी प्रताप सरनाईक देखील आहेत ते ठाम आहेत की लगेचच्या लगेच यावर सगळी कारवाई करण्यात यावी ही प्रामुख्याने भूमिका आहे ती प्रताप सरनाईक यांच्याकडून मंत्री म्हणून घेण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये आहे ते धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।